नमस्कार, मी राजेंद्र भोसले. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का की आपण रोज अगदी नियमितपणे सकस आहार घेतो, तेल तूप कमी करतो, तरीही अचानक एके दिवशी डॉक्टरांकडे गेल्यावर कळतं की रक्तातील साखर म्हणजेच पांढरी शुगर वाढली आहे. मग मनात प्रश्न येतो की मी तर गोड खात नाही, तरीही हे कसं झालं? आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला आणि आरोग्याला एक नवीन दिशा देणारा ठरणार आहे. कारण आज आपण एका अशा पांढऱ्या विषयाबद्दल बोलणार आहोत जो आपण रोज अगदी आवडीने, चवीने आणि निरोगी समजून जेवणात खातोय. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. आपल्या रोजच्या जेवणातला एक असा पदार्थ जो दिसायला अत्यंत साधा आहे, पण तो शरीरात जाताच रक्तातील साखरेचा जणू स्फोट करतो. आज आपण हेच समजून घेणार आहोत की जेवणामधून एक पदार्थ जर तुम्ही पूर्णपणे वजा केला तर तुम्हाला भविष्यात कधीही शुगर किंवा डायबेटीसचा त्रास होणार नाही. हा केवळ माझा दावा नाही, तर याला आधुनिक आंतरराष्ट्रीय विज्ञानाचा आणि आपल्या प्राचीन आयुर्वेदाचा अतिशय भक्कम आधार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत अत्यंत लक्ष देऊन बघा, कारण पुढची काही मिनिटे तुमची आणि तुमच्या कुटुंबाची शुगर पासून कायमची मुक्तता करू शकतात. मित्रांनो, चला तर मग जास्त सस्पेन्स न ठेवता थेट मुद्द्यावर येऊया. आपल्या रोजच्या जेवणातला तो सर्वात घातक पदार्थ आहे मैदा आणि अत्यंत पॉलिश केलेले पांढरे तांदूळ आणि अति प्रक्रिया केलेले पांढरे कार्बोहायड्रेट्स. विशेषतः यामध्ये मैदा, रिफाईंड कार्बोहायड्रेट्स अव्वल स्थानी येतात, ज्याला आपण वेगवेगळ्या स्वरूपात रोज खात असतो. आजकाल आपल्या स्वयंपाकघरात गव्हाच्या पिठाच्या नावाखाली येणारी बारीक मैदा, पांढरी ब्रेड, बिस्किटे, शेवया किंवा हॉटेलमधील अति पॉलिश केलेल्या धान्याचे पदार्थ आपल्या ताटात हक्काचे स्थान मिळून बसलेले आहेत. आपण विचार करतो की आपण चपाती किंवा भातच तर खातोय, यात काय वाईट आहे? पण मित्रांनो, या पदार्थावर होणारी प्रक्रिया हीच खरी मेक आहे. जेव्हा धान्यावरती अति प्रक्रिया केली जाते तेव्हा त्यातील कोंडा म्हणजेच फायबर आणि सर्व महत्त्वाची जीवनसत्व पूर्णपणे काढून घेतली जातात. उरतो तो फक्त निव्वळ स्टार्च, जो शरीरात गेल्यावर एखाद्या साखरेच्या चमच्यासारखं काम करतो. मित्रांनो, आता या गोष्टीला विज्ञानाचा काय आधार आहे ते आपण अतिशय सोप्या भाषेत समजून घेऊया. जेव्हा आपण हा अतिप्रक्रिया केलेला पदार्थ किंवा मैदा खातो तेव्हा आपल्या शरीरात एक वेगळीच यंत्रणा सुरू होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर नामांकित असलेल्या द अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका मोठ्या संशोधनानुसार जे लोक आपल्या रोजच्या आहारामध्ये रिफाईंड किंवा अतिप्रक्रिया केलेले रिफाईंड कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त ठेवतात, त्यांच्यामध्ये टाईप 2 डायबिटीस होण्याचा धोका तब्बल 40% वाढतो. मित्रांनो, यामागचं कारण म्हणजे या पदार्थाचा ग्लायसेमिक इंडेक्स हा प्रचंड जास्त असतो. ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर तो शरीरात किती वेगाने साखर तयार करतो याचे मोजमाप. मैदा किंवा पॉलिश केलेले पदार्थ खाल्ल्यानंतर ते पोटात अगदी काही मिनिटातच विरघळतात आणि रक्तामध्ये साखरेचा अचानक पूर येतो. ही वाढलेली साखर नियंत्रित करण्यासाठी आपल्या स्वादुपिंडाला म्हणजेच पॅन्क्रियाला प्रमाणाबाहेर इन्सुलिन तयार करावे लागते. जेव्हा हे रोज रोज घडते तेव्हा शरीरातील पेशी इन्सुलिनला प्रतिसाद देणे बंद करतात, ज्याला वैज्ञानिक भाषेमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स असे म्हणतात. हाच इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे डायबेटीसची पहिली पायरी आहे. आता आपण आपल्या आयुर्वेदाच्या प्राचीन आणि अमूल्य वारशाकडे वळूया. मित्रांनो, हजारो वर्षापूर्वी जेव्हा आधुनिक विज्ञानाचा जन्मही झाला नव्हता तेव्हा आयुर्वेदाने डायबेटीसला मधुमेह किंवा प्रमेह या नावाखाली अगदी सविस्तरपणे मांडलेले आहे. आयुर्वेदामध्ये स्पष्ट सांगितलेले आहे की अतिप्रक्रिया केलेले, पचायला जड असलेले आणि शरीरात कफ वाढवणारे पदार्थ खाल्ल्याने जठराग्नी मंद होते तेव्हा पचनशक्ती मंद होते. जेव्हा पचनशक्ती मंद होते तेव्हा खाल्लेल्या अन्नाचे रूपांतर योग्य पोषणात न होता शरीरात आम नावाचा विषारी कचरा तयार होतो. हा कचरा शरीरातील स्रोतांमध्ये म्हणजेच वाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण करतो, ज्यामुळे धातूंचे पोषण बिघडते आणि मधुमेह उद्भवतो. आयुर्वेदाचा एक सोपा नियम आहे, संशोधन आणि निसर्गाच्या जवळ असणारे अन्न. म्हणजेच निसर्गाने आपल्याला जे धान्य दिले आहे ते त्याच्या नैसर्गिक स्वरूपात म्हणजेच कोंड्यासहित खाणे शरीरासाठी अमृत आहे. पण जेव्हा आपण मानवी बुद्धी चालवून त्यातील फायबर काढून त्याला पांढरे शुभ्र आणि मऊ बनवतो तेव्हा ते शरीरासाठी विष बनते. आयुर्वेदानुसार आहारात तृणधान्य जसे की ज्वारी, बाजरी, नाचणी आणि हातसडीचा किंवा कोंडा असलेला भात वापरल्यास शरीरातील साखरेचे संतुलन कधीच बिघडत नाही. या विषयावर आणखी एक अतिशय महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय संदर्भ आपल्याला मिळतो, तो म्हणजे डायबिटीज केअर या जगप्रसिद्ध मेडिकल जर्नलचा. या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका व्यापक अभ्यासात असे दिसून आले आहे की जे लोक पांढऱ्या मैद्याऐवजी किंवा रिफाईंड धान्याऐवजी होल ग्रेन म्हणजे अख्खे धान्य किंवा फायबरयुक्त पदार्थाचे सेवन करतात त्यांच्या शरीरातील इन्सुलिनची संवेदनशीलता कमालीची सुधारते. फायबर किंवा कोंडा हा आपल्या पोटासाठी एक सुरक्षा रक्षकासारखं काम करतो.
जेव्हा आपण फायबरयुक्त अन्न खातो तेव्हा पोटात अन्न पचण्याचा वेग मंदावतो. परिणामी रक्तामध्ये साखर एकदम न वाढता अतिशय हळूहळू आणि संत गतीने सोडली जाते. त्यामुळे स्वादुपिंडावर कोणताही ताण येत नाही आणि शरीराला दिवसभर शाश्वत ऊर्जा मिळते. या उलट मैद्याचे पदार्थ खाल्ल्यावर शरीराला तात्पुरती ऊर्जा मिळते आणि काही वेळातच पुन्हा भूक लागते, ज्यामुळे माणूस जास्त खातो आणि लठ्ठपणा वाढतो. तो शुगरचा सर्वात मोठा मित्र आहे. मित्रांनो, युट्यूबवरील अनेक तज्ज्ञ, डॉक्टर्स आणि जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO देखील आता या एका गोष्टीवर वारंवार भर देत आहे. जर तुम्हाला शुगर टाळायचे असेल तर थेट गोड खाणे बंद करणे आणि तुमच्या जेवणातील मुख्य अन्न बदलणे जास्त गरजेचं आहे. आपण भारतीय लोक दिवसातून किमान 2-3 वेळा मुख्य जेवणात कार्बोदके घेतो. विचार करा, जर आपण दिवसातून 3 वेळा शरीरात असा पदार्थ टाकत असू जो साखरेचा स्फोट करतोय, तर मग शुगर कमी कशी होणार? म्हणून आजपासून आपल्याला एक साधा पण अत्यंत महत्त्वाचा बदल करायचा आहे. बाजारातून मिळणारे पांढरे ब्रेड, बिस्किटे, इन्स्टंट नूडल्स, पास्ता आणि पॅक केलेले चकचकीत पदार्थ आपण पूर्णपणे बंद करायचे आहे. घरात चपाती करताना गव्हाचे पीठ अतिशय बारीक दळू नका आणि ते चाळणीने चाळून त्याचा कोंडा फेकून देऊ नका. त्या कोंड्यातच खरी जादू आहे, जी तुम्हाला शुगर पासून वाचवणार आहे. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, आपले शरीर ही एक अत्यंत हुशार यंत्रणा आहे. आपण ज्याला इंधन देऊ तसेच ते काम करणार. जर तुम्ही जेवणातून हा अतिप्रक्रिया केलेला फायबर नसलेला पांढरा पदार्थ बाहेर काढला आणि त्याची जागा नैसर्गिक कोंडा असलेल्या धान्याने घेतली, तर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी आयुष्यभर नियंत्रणात राहील. तुम्हाला कधीही महागड्या गोळ्या घेण्याची किंवा इन्सुलिनचे इंजेक्शन टोचून घेण्याची वेळ येणार नाही. हा बदल दिसायला खूप छोटा आहे, पण याचे परिणाम तुमच्या आरोग्यासाठी मोलाचा दगड ठरतील. स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला या आजारापासून सुरक्षित ठेवा. आजचा हा अत्यंत महत्त्वाचा आणि शास्त्रीय माहितीयुक्त असलेला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या मित्रपरिवारांसोबत आणि नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाचे घर शुगरमुक्त होईल. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण आणि संशोधनावर आधारित विषयावर बोलण्यासाठी. तोपर्यंत निरोगी रहा, काळजी घ्या. धन्यवाद. जय महाराष्ट्र.